तिकडे आहेत. सध्या सुगंध दरवळला आहे तो म्हणजे व्हेज बिर्याणीचा, आणि खरोखर ज्यांनी बनवली, ज्यांच्या बोटांची कमाल, हातांची कमाल बघितलं त्या दादांचं आम्ही मनापासून इकडे कौतुक करतोय. तर तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला जाल, समोर जी बिल्डिंग आहेत तिथे दिसतोय वन रूम किचन. मात्र जर तुम्हाला खायचं असेल चिकन तर आमच्या डाव्या साईडला तिकडे जावं लागेल. आज जबरदस्त चिकन शोरमा तुम्ही काहीतरी नवीन आहे चिकनमध्ये जर बघितलं तर प्रदीप देऊळकर सर नक्कीच विनंती करेन. आणि या मॅचसाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो सन्माननीय समीर पांढरे सरांना येणाऱ्या 3 षटकांसाठी. धन्यवाद. नमस्कार. परत एकदा मैदानावर आपण जाऊया. देवबाग चषकाच्या निमित्तानं देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा, मानाची अशी क्रिकेट स्पर्धा, देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित लाखोंची ही क्रिकेट स्पर्धा. एकंदरीत हे पर्व दुसरं या स्पर्धेचं व पहिल्या पर्वातील उपविजयी संघ कोण ठरला होता तर तो म्हणजे गिरोबा स्पोर्ट्स काळेथर. आणि त्या गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाची प्रतिष्ठा मात्र या सामन्यावर पणाला लागलेली. सुरुवातीची लढत या दुसऱ्या पर्वामध्ये झालेली, त्या सुरुवातीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल, स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून राहायचं असेल तर या सामन्यामध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवणं हे गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघासाठी अति अनिवार्य बाब. आणि त्यांची ग्रंथिका जुळते ती कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघाविरुद्ध. त्या कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघालाही या स्पर्धेमध्ये आपल्या प्राथमिक विजयाची ही नितांत गरज आहे. अधिवृत्तांत मैदानावरनं येतोय. मोरे संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व गिरोबा काळेथर क्रिकेट संघाला फलंदाजीचा या ठिकाणी आमंत्रण दिल्यानंतर आघाडीची जोडी, सलामीची जोडी, ज्याला बिनीची जोडी म्हटली जाते ती म्हणजे आकाश मसूरकर व विनय पावनोजी ही सलामीची जोडी मैदानावर. आता स्ट्राईकला दिसतोय तो विनय पावनोजी, डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज, होरवडे गावचा सुपुत्र, दाजी नाईकच्या साथीनं ज्यानं अनेक मैदानं गाजवली तो विनय पावनोजी या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. यष्टीरक्षक चेंडू खाली जातोय, झेल टिपतोय व आल्या आल्या मोठा फटका मारायचा प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी मागं खेचायचं हा प्रयत्न अखेर प्रयत्न राहत विनय पावनोजी मात्र स्वतःचं खातं न खोलता, संघाचा भोपळा न फोडता आल्या पावली माघारी बाद होऊन विनय मैदानाच्या बाहेर जातोय व विनय याची जागा घेण्यासाठी आणखी एक डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज, जो उदयोन्मुख फलंदाज म्हणून त्यांनी प्रसिद्धी पावली आहे, गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली फलंदाज म्हणून ज्याने आपली नावकीर्ती आजमावली आहे असा सचिन टाक्कर मैदानावर जातोय तो आकाश मसूरकर याला साथ देण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा झेल टिपण्याची संधी गोलंदाजाला होती मात्र असे झेल टिपले जात नाहीत तर ते चेंडू गोलंदाजाच्या चिकटतात व झेलात रूपांतरित होते. एक वेगवान असा फटका होता बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा. परतीचा झेल टिपण्याचा प्रयत्न असफल. गोलंदाज रुपेश तांडेलचा. पर्यायानं सचिनला मिळते एक जीवनदान. एकेर धावेने तो स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायानं या ठिकाणी गिरोबा काळेथर क्रिकेट संघाचं खातंही दुसऱ्या चेंडूवर डावातील हे खोललं जातंय. निर्धारित 6 षटकांचा सामना. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची असतील. केवळ 2 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात आणि या नियमावलीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील फलंदाज यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज रुपेश तांडेल पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू, फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, मिड ऑफ वरनं चेंडूवर सरसावतोय, झेल टिपतोय, परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा आकाश मसूरकरचा प्रयत्नच राहतोय व आपला साथीदार विनय पावनोजी याचा कित्ता गिरवत तोही पहिल्या चेंडूवर शून्यावर तंबूत परततोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 1 धाव.
दोन गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र एक धाव मैदानावर जातोय. तो कर्णधार तारणहार म्हणून ज्याला संबोधला जातो तो गणेश कुबल. एक अनुभवी असा खेळाडू, बुजुर्ग असा खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात अग्रेसर अशी कामगिरी करत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पलीकडे ज्यानं नाव आजमावलंय, नाव कमावलंय, ते केवळ आपल्या चतुर्सूत्र खेळीच्या जोरावर तो गणेश कुबल याची मैदानावर ही वर्णी लागते. हे बोर्डिंग ग्राउंड आणि गणेश कुबल यांची जवळीक एक वेगळंच नातं आहे आणि ते नातं जर वृद्धिंगत करायचं असेल तर कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी गणेशला ही साकारावी लागेल. और पे चेंडू फटका फसतोय, झेलची दोन मैदानाच्या बाहेर गणेश जातोय. काय घडतंय, काय बिघडतंय याचा पूर्णतः ठाव ठिकाणा लागत नाही. तो काळेथर गिरोबा क्रिकेट संघाला एकामागोमाग एक फलंदाज बाद होण्याची रस्सीखेच स्पर्धा मैदानावर ही गोलंदाजी करणाऱ्या कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघाविरुद्ध सुरू असल्याचा आविर्भाव मैदानावर येतोय. 3 गडी बाद. मात्र एक धाव असा या ठिकाणी धावफलक दिसतोय तो फलंदाजी करणाऱ्या किरोबा क्रिकेट संघ काळथेर यांचा. गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपला वरचष्मा कायम राखताना रुपेश तांडेल आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करतोय आणि रुपेश तांडेल याच्या गोलंदाजीचा अंदाज घेण्यास पूर्णतः चकतायत ते गिरोबा काळेथर संघाचे फलंदाज. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता, विकेटची अनोखी हॅट्रिक संपादन करण्याची सुवर्ण संधी साथ देते ती रुपेशला. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी हलकाच अपील, दाद मागितली जाते, मात्र पंच सांगतायत चेंडू डावी यष्टी सोडून जाणार होता. त्यामुळे या ठिकाणी पायचीचा कोणताही संभाव्य धोका फलंदाजासाठी उद्भवत नाही. चेंडू जोपर्यंत वायडिश गलीला जातोय त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय. एकेर धावेचं रूपांतर 2 धावात होते व लेग बाईच्या स्वरूपात ज्यांना अवांतर धाव्या म्हटल्या जात आहेत, क्रिकेटमध्ये ज्यांना सनरेज म्हटलं जातं, त्या 2 अवांतर धावांच्या सहाय्यानं 3 धावा धावफलकावर ह्या झळकल्या जात आहेत. 5 चेंडूंच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जायचं होतं, स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता, प्रकाश पूर्णपणे असफल ठरतोय, निर्धाव चेंडू गणला जातोय. नाममात्र एक धाव खर्च करणार, दुसऱ्या बाजूनं काळेथर क्रिकेट संघाच्या बुलंद इराद्यांना कुठेतरी सुरुंग लावणार, राहिलेल्या फलंदाजांना विचार मंथन करण्यास प्रवृत्त करणार आणि एका मोठ्या धावसंख्येपर्यंत जो गिरोबा क्रिकेट संघ काळेथर मजल मारेल त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे षटक हे समाप्त होते गोलंदाज रुपेश तांडेल याच्या करवी. एका षटकाचा खेळ समाप्त, 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे येतोय तो गोलंदाज अर्थातच सचिन यादव व समोर आहे फलंदाज तो सचिन टाक्कर. छोट्या चणीचा गुणवत्ता ज्याच्या नसानसात भिनलेली असा सचिन टाक्कर, मात्र ती गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज येऊन ठेपली आहे, कारण एका नाजूक अशा अवस्थेतनं त्याचा संघ जातोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. पॉवर प्लेचं अजूनही एक षटक बाकी, केवळ 2 खेळाडू 30 या त्रशीच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून दिसत आहेत आणि या क्षेत्ररक्षक रचनेसह गोलंदाज सचिन सज्ज होतोय.
फुलर लेन पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाची परीक्षा घेणारा चॉप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न सचिनचा, त्याला असफल करू देणारा असा हा चेंडू गोलंदाज सचिन जाधवचा या ठिकाणी निर्धाव म्हणून समाप्त होतोय. धावसंख्या 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, एक षटक एक चेंडू यांच्या सांगतेखेरीज. बॅकफुटला जातोय, स्वतःला सावरतोय फाईन लीगच्या दिशेनं. एक भली मोठी दरी, ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही अशा ठिकाणी सचिन टाक्करचा एक फटका निघतोय. अंधुकसा आशेचा किरण असेल तो गिरोबा काळेथर क्रिकेट संघासाठी. सचिन टाक्कर चौकार टोलवतोय, देवबाग चषकाचा सुप्रीम चौकार त्याच्या पॅटमधनं निघतोय व या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो 7 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रश्न आपण पाहू शकतो, ऑन साईडला 2 खेळाडू सीमारक्षक म्हणून तैनात, ज्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप लॉंग ऑनचा समावेश, त्यानंतर मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर वायडिश गली पॉइंट असे खेळाडू या ठिकाणी मैदानावर फलंदाजाला संभाव्य एकील धावापासून रोखण्यात या ठिकाणी तैनात असलेले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फटका तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं निघतोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता सीमोल्लंघन होतंय ते चौकारासाठी. सलग 2 चेंडूंवर सचिनच्या बॅटमधनं निघालेले 2 खणखणीत चौकार काहीसा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहेत. तो सचिनचा काहीसा आत्मविश्वास निश्चितपणे वृद्धिंगत होतोय तो गिरोबा काळेथर क्रिकेट संघाचा, व सलग 2 चौकारांच्या सहाय्यानं दुहेरी आकड्यात परावर्तित होते ती गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाची धावसंख्या. 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 11 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात सचिन टाक्करच्या खाती निघतायत त्या 9 धावा. गोलंदाज सचिन जाधव पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज. मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत जातोय. परत एकदा आपल्या डोळ्यासमोर दिसतोय तो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झपकन पोहोचतोय, तत्परतेनं फेक गोलंदाजाच्या दिशेनं करतोय. चेंडू फक्त ना या ठिकाणी कुठेतरी संयम आपल्यावरचा खोवतोय, कुठेतरी तोल गोलंदाजाचा जातोय. पंच दंडित करतायत ते नो बॉलद्वारे, त्यामुळे नो बॉल आणि त्यावर फ्री हिटची सुसंधी या ठिकाणी प्राप्त होईल प्रकाश ठाकूरसाठी मैदानावर. एकंदरीत 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. पर्यायानं 15 धावा ह्या धावफलकावर. तेरा धावा या धावफलकावर. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फ्री हिटच्या चेंडूचा बरखुबीने वापर केला जातोय. चेंडू न्याहाळतोय तो फलंदाज प्रकाश, काहीसा बोध घेतोय आपला साथीदार सचिन टाक्कर याच्या करवी. 2 चौकार सचिनच्या बॅटमधनं निघाल्याने काहीसा आत्मविश्वास जो मिळाला फलंदाजला त्याचं सोनं करतोय. संधीचं रूपांतर सोन्यात गेलं जातंय. फ्री हिटच्या चेंडूवर चौकार टोलावला जातोय व 17 धावांवर मजल मारली जाते ती गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाची. दुसऱ्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय तो महागडा गोल ठरणारा गोलंदाज सचिन. सचिन जाधवचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. निर्बंध असलेल्या क्षेत्ररक्षक रचनेचा फायदा प्रकाशला घ्यायचा होता, मात्र अनोखा संगम जो चेंडू व फळी यांच्यामध्ये अपेक्षित होता तो संगम काही होताना दिसत नाही. पर्यायानं यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू विसावा घेतोय व एक निर्धाव चेंडूची गणना ही होते. परत एकदा त्याच चेंडूची ओढली जाते. गोलंदाजाचं परीक्षण न करता केवळ हवेत वार करायचे प्रयत्न, हे अखेर प्रयत्नच राहत आहेत फलंदाज अर्थातच प्रकाश
यॉर्करच्या सहाय्यानं सचिन टाक्कर प्रतिकार करतोय तो गोलंदाजांचा, आणि तो प्रतिकार शेवटपर्यंत निकराच्या झुंजीत परावर्तित व्हावा या अपेक्षेनं संघ साथीदार आबा दळवी यांनी प्रेरित केले ते सचिन टाक्करला. गिरोबा स्पोर्ट्स काळेथरचे खेळाडू आबा यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केले ते सचिन टाक्करसाठी. गोलंदाजीमध्ये बदल. रेडी एक्सप्रेस म्हणून संबोधला गेलेला वेगावर स्वार होत गोलंदाजांच्या उरात फलंदाजांच्या उरात ज्यानं धडकी बाजवली अनेक वेळा असा गोलंदाज सज्ज होतोय तो गौरव कांबळी. एकेर धाव सचिनच्या खाती जमा होते, एकेर धाव गिरोबा स्पोर्ट्स काळेतर क्रिकेट संघाच्या खाती जमा होते. ज्या एकेर धावेने 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. त्यामुळे क्षेत्ररक्षण रूढरचना बदलली जाते, विखुरलेली जाते, आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण रूढरचनेसह वेगावर स्वार होत या ठिकाणी गोलंदाज गौरेश कांबळी पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर विकेट पद्धतीनं मारा करेल. तो अननुभवी खेळाडू प्रकाश ठाकूर याला, जो 5 चेंडूंचा सामना करत 4 धावांवर एका चौकाराच्या सहाय्यानं खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला सचिन टाक्करची 6 चेंडूतील 11 धावांची एक बहारदार अशी खेळी आपण मैदानावर पाहतोय. 18 धावा 3 गडी बाद 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, वेगामध्ये बदल केला जातोय, फलंदाजाची परीक्षा घेतली जाते, उजव्या यष्टीवर चाचपणी केली जाते ती फलंदाजाची गौरेश कर्वे. निर्धाव चेंडू गणला जातोय. एका निर्धाव चेंडूसह 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. एकदा पंच मंगेश्वर यांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय तो गौरेश. यावेळी मात्र वेगवान असा चेंडू, फुल टॉस पद्धतीचा, रिव्हर्स स्वीप पद्धतीचे फटके आजकाल क्रिकेटमध्ये आपण वारंवार पाहतो. त्या फटक्याचा वापर करण्याचा प्रयत्न हा प्रकाश करतोय. अपेक्षित यश काही प्राप्त होत नाही, मात्र संमिश्र यश एकेर धावेच्या स्वरूपात त्याला मिळते. महत्वपूर्ण म्हणजे ज्या फलंदाजला स्ट्राईकवर येणं ही अति गरजेची बाब होती गिरोबा काळेथोर क्रिकेट संघासाठी. तो सचिन टाक्कर स्ट्राईकला येतोय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज गौरेश कांबळी हा सज्ज. फुलटॉस चेंडू, फटका बरखुबीने टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या चेंडूवर येतोय. एकेर धाव फलंदाज पूर्ण करतायत. पहिल्या प्रयत्नात काहीशी गफलत क्षेत्ररक्षकाची ही होते, आणि हीच गफलत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होण्यास सचिनला मदत करते. पथ्यावर पडते ती अर्थातच काळेथर क्रिकेट संघाच्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. धावांचा पाऊस आपण मैदानावर पाहतोय, मात्र या धावांच्या पावसामध्ये एका सन्मानजनक धावफलकेपर्यंत पोहोचतोय की नाही हा संघ फलंदाजी करणारा गिरोबा काळेथर संघ हे आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीत स्विच हिटचा प्रयत्न सचिन करतोय. स्लोअर 1 वर चकवा दिला जातोय. नाममात्र एकेर धाव सचिनच्या खाती जमा होते. 2 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या वैयक्तिक कोट्यातील व सांघिक तिसऱ्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरेश कांबळी हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो प्रकाश ठाकूर. ऑन साईडला चेंडू टोलवायचा होता. चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. रुपेश टांडेल चेंडूवर पोहोचतोय. एकेर नाममात्र धाव मिळते. एकेर धावेने षटक तिसरं समाप्त झाल्याचा निर्वाळा येतोय तो पंच मंगेश्वरी यांच्याकडनं. 6 षटकांचा सामना, सुरुवातीची 3 षटकं समाप्त होत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा हा स्वतः कर्णधार रुपेश टांडेलच्या भेदक अशा गोलंदाजीमुळे सिद्ध होतोय. आपल्या पहिल्या षटकामध्ये रुपेश टांडेल तब्बल 3 खंदेवीर माघारी परतवतोय. तो प्रतिस्पर्धी असलेल्या गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाचे काळेथर क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा तो मोडून काढतोय. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांकडनं संघाच्या फलक दुरुस्त करण्याची डागडुजी ही होते. मात्र जी डागडुजी होते त्या डागडुजीला एका मोठ्या इमारतीत परावर्तित करायचं असेल तर राहिलेल्या 3 षटकांमध्ये काहीशी जोखीम घेणं अनिवार्य बाब, आणि ती अनिवार्य बाब संघाची गरज ओळखून जोखीम घेणारी सचिन टाक्कर घेण्यात यशस्वी ठरतोय की दुसऱ्या बाजूनं ज्या गतीत ज्या लयीमध्ये गोलंदाजी होते, सुरुवातीला तर फलंदाजीवर आळा घालण्यास यशस्वीता प्राप्त केली जाते, तीच यशस्वीता अखेरपर्यंत टिकवण्यास गोलंदाजी करणारा कीर्ती स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील माझे गेल्या 20 वर्षांपासूनचे सहकारी, ज्यांचं हिंदी भाषेमध्ये प्रभुत्व, एक जबरदस्त असं प्रभुत्व असं म्हटलं तर मी वावगं ठरणार नाही. कारण समालोचन क्षेत्रामध्ये भारदस्त आवाजात समालोचन करायचं कोणी हिंदी आवाजात तर प्रथम नाव येतं ते राजा सामंत यांचं. त्या राजा सांभाळतोय व काही क्षणापुरती या मैदानावर आपली रजा घेतोय. धन्यवाद.
हेलो हेलो। धन्यवाद समीर। पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 विकेट के नुकसान के ऊपर 23 रन गिरोबा स्पोर्ट कायतर टीम ने स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं। शुरुआत में विकेटों का पतन होने की वजह से दबाव की स्थिति, उसी दबाव के चक्रायु को भेदने का प्रयास किया कर रहे हैं सचिन ठाकर और प्रकाश ठाकुर। लेगबाइज के रूप में 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 24 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। कीर्ति स्पोर्ट मोरे टीम ने टॉस जीतकर पहले शतरंज करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है गिरोबा स्पोर्ट कायतर टीम को। अभी तक दोनों भी टीमों ने एक एक मुकाबला हारा है, तो इस मुकाबले में जीत दोनों भी टीमों को जरूरत है। अभी तक इस प्रतियोगिता के दौरान अंपायरों ने बेहतरीन अंपायरिंग का दायित्व निभाया है, चाहे एमरोज एल्मेडा हो, उमेश मांजरेकर हो, चाहे बंटी केरकर हो। रुपेश टांडेल कमेंट्री कक्ष की ओर से चले। ऑफ स्ट्रिक के ऊपर गेंद थी, लॉन्ग ऑफ के ऊपर खेला है, गेंद ट्रैवल कर रही है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व। शुरुआत में लगा था कि सीधी गेंद बाउंड्री के बाहर चली जाएगी, लेकिन बेहतर क्षेत्ररक्षण का दायित्व होने की वजह से जहां पर 4 रन दिखाई दे रहे थे वहां पर 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन। तो गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम के मालक आबा दलवी, उन्होंने हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहां पर रखा हुआ है। बल्लेबाजों को प्रेरित करने के लिए ऐसी इनामों की बौछार की जाती है। 3 विकेटों का पतन हो चुका है। 3 विकेटों का पतन होने की वजह से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम के खेमे में। उसी दबाव की स्थिति से अपने टीम को संवारना है, तो बेहतर बल्लेबाजी का दायित्व यहां पर होना चाहिए। नए बल्लेबाज के हैसियत से सोनू राणे, रुपेश टांडेल फिर एक मतबा चले रफ्तार के साथ, उठाकर मारने का प्रयास किया। यहां पर देखो कमेंट्री कक्ष के सामने बेहतरीन को लपक लिया। 4थे विकेट का पतन, तारीफ करने लायक गेंदबाजी। कल्पक बल्लेबाज का नाम है सोनू राणे। सोनू राणे की विकेट का पतन होने की वजह से मैदान के ऊपर उनकी जगह के ऊपर भेजा गया है नितेश राहुल को, जो टेनिस क्रिकेट जगत के बेहतर बल्लेबाज के हैसियत से पहचाने जाते हैं। कुल मिलाकर 5 विकेट मुकम्मल किए हैं रुपेश टांडेल ने। कितना बढ़िया गेंदबाजी का दायित्व। शरीर का संतुलन बेहतर है, रिदम बेहतर है, खास करके रफ्तार बेहतर है, कल्पकता भी बेहतर है, और उसी के कारण पूरी तरीके से उन्होंने गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम के बल्लेबाजों को माया जाल में फंसवा दिया है। लेग स्टिक के ऊपर गेंद थी, दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान के ऊपर 27 रन। स्ट्राइक के ऊपर नितेश राहुल,
रुपेश टांडेल की गेंद का मुकाबला करने के लिए कितना बढ़िया फुटवर्क दिखवाया था। काउ कॉर्नर के ऊपर पहले प्रयास में गेंद को बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 28 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। पहले 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। देवबाग ट्रॉफी के दौरान कहीं बेहतर टीमों का खेल काफी करीब से देखने का मौका यहां के दर्शकों को मौजूद हुआ है, उसका पूरा श्रेय देना चाहूंगा माहौल बनाने वाले देवबाग गांव के ग्रामस्थों को। उनकी वजह से इतना सुनहरा पल मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर मौजूद हुआ है। एक जमाना था देवबाग टीम की ओर से सेंट पीटर देवबाग की टीम टेनिस क्रिकेट में खेलने के लिए मैदान के भीतर उतरती थी। बेहतर बल्लेबाजी उनके पास मौजूद हुआ करती थी, बेहतर गेंदबाजी मौजूद हुआ करती थी और खास करके बेहतर क्षेत्ररक्षक। और उसी के कारण युवा क्रीड़ा मंडल परुले के ट्रॉफी के दौरान कई टीमों को उन्होंने सोचने के लिए मजबूर किया था, क्योंकि उस वक्त कमेंटेटर की हैसियत से युवक क्रीड़ा मंडल परुले के कमेंट्री कक्ष के भीतर मैं मौजूदगी दिखाता था। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। नादल केलुस्कर जैसे खिलाड़ी उस टीम का प्रतिनिधित्व किया करते थे। उठाकर मारने का प्रयास किया, पैरों के ऊपर टकराई, सामने पाए विकेट के, और अंपायर ने यहां पर छठे विकेट के रूप में बल्लेबाज को जारी है। समीर कमेंटेटर के हैसियत से यहां पर मौजूद है, उन्हें मालूम है भारत और जिम्बाब्वे के बीच में वर्ल्ड कप के दौरान कपिल के नेतृत्व के छत्रछाया के भीतर मुकाबला खेला गया था। शुरुआत के बल्लेबाज क्रमवारी में मैदान के बाहर लौटते रहे, तभी कपिल ने किरमानी को साथ में लेकर एक साझेदारी बनवाई, 175 रन की पारी खेली और उसी पारी की वजह से भारत ने जीत के ऊपर मोहर लगवा दी। अंतिम मुकाबले के दौरान वेस्टइंडीज टीम के सामने खेलते समय कपिल की टीम ने बेहतर खेल का दायित्व निभाया। मोहिंदर अमरनाथ उभर के बाहर निकले, बेहतर गेंदबाजी की, कल्पकता और संयम बरकरार रखकर खास करके भारतीय टीम का क्षेत्ररक्षण काफी बढ़िया रहा और उसी के कारण भारत टीम का वर्ल्ड कप जीतने का सपना लॉर्ड्स के मैदान के ऊपर सच में उतरा। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। उसी तरह की बल्लेबाजी अपने टीम को संवारने के लिए मैदान के भीतर साबित होनी चाहिए और बल्लेबाज के हैसियत से उसी काम करने के लिए वही काम करने के लिए निखिल नाइक को भेजा गया है। निखिल नाइक के पास काबिलियत है, कई प्रतियोगिता के दौरान फंसी हुई नैया को उन्होंने किनारे पे लगाया है। आज वक्त आया है जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी मालवण के इस बोर्डिंग मैदान के ऊपर कीर्ति वॉरियर्स टीम के सामने साबित हो सके। ऑफ के बाहर जाने वाली गेंद को सिर्फ देखा जाने दिया विकेट कीपर के दस्तानों पे। निर्धाव गेंद काउंटिंग की गई। कुल मिलाकर 5 ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं गेंदबाज, 3 गेंदें। गेंदबाज का नाम है गौरव कामली, जिनको रेडी एक्सप्रेस के नाम से जाना जाता है। काउ कॉर्नर के ऊपर से खेला है, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग। आसमान की तरफ हाथ उठाते हुए अंपायर ने 6 रन घोषित किए और उसी 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 34 रन। पतन हो चुका है। पहले बल्लेबाजी करते हुए गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम के 6 विकेटों का पतन हो चुका है। शुरुआत के बल्लेबाज क्रमवारी में खेमे में लौटने की वजह से दबाव का चक्रायु भेदना मुश्किल बात साबित हो रही है, लेकिन निखिल नाइक अभी तक मैदान के ऊपर जटे हुए विकेट साबुत रखकर और उनके पास काबिलियत है और यही वजह मैंने पहले ही कहा था, थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में है। लेकिन सामने गेंदबाजी किया कर रहे हैं बेहतर टेनिस क्रिकेट जगत के बेहतर गेंदबाज गौरव कामली। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 37 रन
6 विकेट के नुकसान के ऊपर। बातों बातों में 5 ओवर का खेल पूरा हो चुका है। गौरव कामली बेहतर टेनिस क्रिकेट जगत के गेंदबाज होकर रहे हैं। इस मैदान के ऊपर कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने काफी सटीक गेंदबाजी की है, संयम और कल्पकता दोहराते हुए। लेकिन जितना बेहतर टेनिस क्रिकेट खेला करते हैं उतना ही बेहतर लेदर क्रिकेट खेला करते हैं। राम भरोसे बांदा टीम का प्रतिनिधित्व करते हुए मकरंद तोरसकर के छत्र छाया के नीचे सावंतवाड़ी जिमखाना मैदान के ऊपर उन्होंने बेहतर से बेहतर गेंदबाजी साबित की थी। उस वक्त बंबई रणजी ट्रॉफी के खिलाड़ी उनके टीम के खेमे में मौजूद थे, क्योंकि कमेंटेटर के हैसियत से मैं स्वयं राजा सामान, मेरे सहयोगी कमेंटेटर अशोक नाइक, महेश डोंगरे, जय भोसले वहां पर मौजूद थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। जो खिलाड़ी बेहतर क्रिकेट का दावित्व निभा पाता है, आंखों के सामने देखने के बाद उसी का लेखा जोखा बेहतर खेल का पेशकश करने का मेरा प्रयास हमेशा रहता है। गेंदबाज के हैसियत से शिवा दलवी लॉन्ग अप के ऊपर से खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना चाहते, 1 रन भागकर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते। दोनों भी बल्लेबाज की तारीफ करनी होगी, 2 रन भागकर पूरे किए। बल्लेबाज का नाम है तेजस सादले। शिवा दलवी टेनिस क्रिकेट जगत के तजुर्बे वाले गेंदबाज, चाहे मालवण का बोर्डिंग मैदान हो, चाहे कुडाल हाईस्कूल का मैदान हो, चाहे वेंगुर्ला का कैंप मैदान हो, चाहे बांदा का मच्छी मार्केट मैदान हो, हर मैदान के ऊपर उन्होंने बेहतर से बेहतर गेंदबाजी साबित की है। उसी अंदाज में गेंदबाजी का दावित्व निभा पाते हुए टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर गेंद चली गई, खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे, अंपायर ने नो बॉल घोषित की। 1 रन का इजाफा, उसी 1 रन की सहयोग से 7 विकेट के नुकसान के ऊपर गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 39 रन। कॉट होने का संभव था, वहां पर कोशिश जारी थी लेकिन कामयाबी हासिल नहीं कर सके। कॉट ड्रॉप हुआ और सीधी गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। उन्हीं 4 रन की वजह से स्कोर हो चुका है 43 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर। यहां पर कॉट होना चाहिए था, कितना बढ़िया आउटफील्ड था, लेकिन कोशिश करने के बावजूद भी कॉट में तब्दीली कर नहीं सके। जीवनदान मिला बल्लेबाज को, इसी जीवनदान का लाभ उठाते हुए बल्लेबाजी का दावित्व निभाना होगा। उठाकर मारने का प्रयास किया, मिड विकेट की दिशा के ऊपर कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी लेकिन कामयाबी हासिल कर नहीं सके। दूसरी मोतबा कॉट ड्रॉप हुआ, उसी का नतीजा भुगतना पड़ा। कुल मिलाकर 2 रन भागकर पूरे किए और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 45 रन। शिवा दलवी फिर एक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालते हुए रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। 1 रन का इजाफा, 1 रन का इजाफा। थर्डमैन की दिशा के ऊपर बैकअप की जाती, तब तक 1 रन भागकर पूरा किया। अंपायर ने 22 रन घोषित किया। अतिरिक्त रन की सहयोग से स्कोर हो चुका है 46, लॉस ऑफ 7 विकेट। काफी दिनों के बाद कमेंट्री कक्ष के भीतर मेरे करीब के दोस्त और नामचीन कमेंटेटर समीर पांड्रे यहां पर मौजूद है। एक जमाना था समीर पांड्रे, मैं स्वयं राजा सामन, विजय बागायतकर, शांताराम कांदलगांवकर और अशोक नाइक कमेंटेटर के हासियत से दावित्व निभा पाते थे। काउ कॉर्नर के ऊपर से गेंद को भेजा है, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई, खूबसूरत छक्का। सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर 52 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर। स्कोर पूछने की जरूरत नहीं, खेलने के बाद
रन निकालने के बाद, विकेट खोने के बाद, ओवर खत्म होने के बाद कितना स्कोर हो चुका है, उसी का लेखा जोखा आपके सामने हिंदी के परिभाषा में मैं पेशकश करते हुए चला आ रहा हूं। उसका पूरा श्रेय देना चाहूंगा स्कोरर को, जिनका नाम है पायस एल्मेडा। 8वें विकेट का पतन, कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, लॉन्ग ऑफ बाउंड्री के करीब। बातों बातों में 6 ओवर का कोटा पूरा हो चुका है, यानी कि पहले इनिंग का खेल पूरा हो चुका है। पहले इनिंग का खेल पूरा होने के बाद 8 विकेट के नुकसान के ऊपर 52 रन बनवाए हैं गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम ने। तो जीत नियोजन मंडळाचे सदस्य, आदरणीय कॉमेंटेटर ज्यांचं नाव आहे उत्तम समालोचन करणारे, नावाप्रमाणेच उत्तम समालोचन करणारे उत्तम मुणगेकर, देवबाग चषकाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलो आहोत। निश्चितच सांगू इच्छितो, जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली। सिंधुदुर्ग स्तरावरती देवबाग म्हटल्यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारं क्रांतीवीरांचं गाव, चारी बाजूला समुद्र आणि मधी वसलेलं नाळली पोपळींच्या सहवासातील हे गाव, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात या गावानं खऱ्या अर्थानं क्रांती केली। मोवारेश्वराची जत्रा, पंढरीनाथाची जत्रा, विठोबाची जत्रा, बोरीची जत्रा असं समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय। या गावानं प्रगती देवबाग, महापुरुष देवबाग, झुलझाल दांडी, भरत दांडी, एकेश्वर दांडी, न्यू शांताक्रुज देवबाग, सेंट पीटर देवबाग, महापुरुष देवबाग असे एकापेक्षा एक संघ दिले। नाट्य क्षेत्रामध्ये क्रांतीवीर म्हणून मामा कुर्ले यांचं नाव आदरानं घेतलं पाहिजे। महेश गाडगीळ, ज्यांना महेश भट या नावानं ओळखलं जायचं, महापुरुष दशावताराच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं योगदान जिल्हा स्तरावरती कधी विसरता येणार नाही। त्या नाट्यमंडळाच्या माध्यमातून अनेक नटसम्राट उदयास आले, त्यातील अविभाज्य घटक म्हणजे दशावतारी नाट्य संस्कृतीतील 52 कशी अभिनयाचे सम्राट, दशावतारी नटसम्राट जीजी चोडणकर। मित्रहो, हे दशावतारी नाट्यापुरतं झालं, परंतु सामाजिक नाटकात सुद्धा अग्रेसर असलेलं देवबाग गाव आणि त्या सामाजिक नाटकात विश्वनाथ लोणे यांना कधीच विसरून चालणार नाही। त्यांनी आपल्या काळात अनेक दर्जेदार नाट्य मोमारेश्वराच्या रंगमंचावरती आणली आणि लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवली। त्या काळाचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। अशा देवबाग चषकाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलो आहोत। म्हणून मगाशी वर्णन करताना मी सांगून गेलो, या ट्रॉफीमुळे, या चषकामुळे, या स्पर्धेमुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली। भविष्य काळासाठी निश्चितच ही नांदी ठरू शकते। धन्यवाद। धन्यवाद राजाजी सामंत सर। नेक्स्ट मॅच बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला आणि गिरोबा काळेथर, परंतु बॉथम वॉरियर्स टीमने तयारीत राहायचं आहे। नेक्स्ट मॅच आपली असेल, जाऊया मैदानावरती। विजयी 53 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅचमध्ये जिंकण्यासाठी। कीर्ती स्पोर्ट्स विरुद्ध गिरोबा काळेथर या दोन टीममध्ये ही लढत होते। सलामीचे बॅटर मैदानात दाखल झालेत। 36 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी।
पहिला चेंडू पिच केला इथे गणेश कुबलचा ऑन द कार्पेट चेंडू मिड विकेटला जातोय तोपर्यंत इथे एका धावेने टीमचं खातं खोललं जाते पंकज परब स्ट्रायकिंग एंडला परंतु आता एका धावेने खातं खोलले टीमची धावसंख्या होते एक विजयी 53 धावांचा पाठलाग करतोय कीर्ती स्पोर्ट्स हा संघ लेफ्ट हँड बॅटर मिस्टर रुपेश तांडेल स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं वहिलं षटक हाताळतोय मिस्टर गणेश कुबल भरपूर सामन्यांचा अनुभव आहे भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय आणि आज आमच्या मालवण नगरीमध्ये दाखल झालाय देवबग चषकाचे औचित्य साधून गणेश कुबल राऊंड विकेट मारा करतोय लेफ्ट हँड बॅटर इथे गणेश तांडेल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तोपर्यंत इथे डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे चांगली बॅटिंग आहे इथे 2 धावा ॲड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते धावसंख्या होते 3 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे गणेश कुबल विरुद्ध रुपेश तांडेल अशीच मॅच इथे रंगली आहे कीर्ती स्पोर्ट्स विरुद्ध गिरोबा काळे तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाला आणि त्यामुळेच की काय इथे पंच आम्हाला सिग्नल करतायत हा खराब चेंडू आहे लेग स्टिक पिच केला आणि त्यामुळेच की काय एक धाव ॲड केली जाते आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न इथे मात्र स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक सिंगल इथे ॲड केली जाते टीमच्या खात्यामध्ये धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते 5 धावा सध्या स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा गणेश कुबल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला पंकज परब जो एका धावेवरती खेळतोय मोठा फटका लगावलाय फटका फसलाय की काय इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु अप्रतिम झेल पकडला इथे सचिन टाक्करने काऊ कॉर्नरवरून अप्रतिम इथे बॅटर बॅक टू पॅव्हेलियन टीमला बसलेला दुसरा आद्रा गोट्या का कुबल इथे बाद होतोय गोट्या कुबल बॅक टू पॅव्हेलियन टीमला बसलेला दुसरा आद्रा टीमची धावसंख्या होते ती मात्र 5 धावा 2 वर 5 अशी परिस्थिती आहे कीर्ती स्पोर्ट्स या टीमची गोट्या कुबल 0 या धावसंख्येवरती बाद झालाय पंकज परब हा सुद्धा इथे बाद झाला तदनंतर गोट्या कुबलने मैदानात एंट्री मारली परंतु एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे कव्हरला बाद झालाय गोट्या कुबल नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय गिरोबा काळेथर या प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय आबाजी दळवी ने हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये नवीन बॅटर मैदानात दाखल मिस्टर सोनू कानडे गणेश कुबलचा अतिशय घातक मारा इथे पाहायला भेटतोय आग ओकणारी गोलंदाजी करतोय सध्या 2 गडी डगआउटमध्ये पाठवले तोच गणेश कुबल हलक्या हाताने स्टिअर केलाय तोपर्यंत इथे चांगलं मिडऑनला क्षेत्ररक्षण होतंय 30 यार्ड सर्कलमध्ये एक धाव इथे ॲड केली जाईल भरपूर वेळानंतर टीमची धावसंख्या होते 2-6 अशी परिस्थिती कीर्ती स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या 2 बाद 6 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय इथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2-6 धावा आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय
30 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 47 धावा आणि 30 चेंडू इथे तुम्हाला पाहायला भेटतील. गिरोबा काळेतरच्या माध्यमातून 30 चेंडू इथे फेकण्यात येतील आणि 47 धावा इथे कीर्ती स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवायचे आहेत. 2-6 अशी परिस्थिती कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमची. विजयी 53 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 47 धावा. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 9.40च्या सरासरीने इथे तुम्हाला बॅटिंग पेश करावी लागेल कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमला. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल इथे. यस, सोनू कानडे स्ट्रायकिंग एंडला आमच्या फ्रेममध्ये दिसेल तुम्हाला, जो मानगाववरून बिलॉंग करतोय परंतु आज कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीममध्ये दाखल झालाय. या टीममधून खेळताना दिसतोय. सलामीचा बॅटर रुपेश तांडेल, जो एकमेव बॅटर नॉन स्ट्राईक एंडला दिसेल. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल इथे नितेश बांदेकर. ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या उजवीकडून. सोनू कानडे तयार. यस, नितेश बांदेकर देवबाग एक्सप्रेस या नावाने परिचित आहे. कारण भरपूर सामने बघितलेत नितेश बांदेकरचं. देवगड परिसरामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी नितेश बांदेकरच्या माध्यमातून पाहायला भेटली. गाभीत समाजाच्या मुंबईमध्ये ज्या स्पर्धेमध्ये खेळलाय त्यावेळी मात्र देवबाग एक्सप्रेस या नावाने गोलंदाजी केली. आत्ता मात्र आकुटप्प्याचा चेंडू हुक केलाय फाईन लेगला आणि नो मॅन्स लँडमध्ये 1 बाउंड चौकार जाईल. सोनू कानडेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढेल. 10 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या. सोनू कानडेने टीमची धावसंख्या होते 10. कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमची धावसंख्या होते. नितेश बांदेकर देवबाग एक्सप्रेस आपण चर्चा करत होतो या खेळाडूची. दर्शन बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली ही गोलंदाजी तो शिकलाय. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. गुड लेंथ असेल, हाफवॉली असेल, कट करण्याचा पण प्रयत्न करतोय. आता मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हुक केलाय फाईन लेगला. आउट अप्पार षटकार जातोय. इथे 6 धावा ऍड केल्या जात. 16 धावा. जाऊया डीजे. टीमची धावसंख्या होते 16 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकले नितेश बांदेकरने देवबाग एक्सप्रेस, परंतु 10 धावा खर्च केल्यात. आत्ता मात्र तुम्हाला तिखट मारायची गोलंदाजी करावी लागेल. आग ओकणारी गोलंदाजी करावी लागेल. स्विंग इन मिस इथे अपील केलं जात आहे. बॅटची कडा घेऊन थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि सोनू कानडेची वादळी खेळी संपुष्टात आणतोय तो मात्र देवबाग एक्सप्रेस मितेश बांदेकर. यस, बांदेकरने एक यश प्राप्त केलंय. टी फॉर टॅट असं म्हटलं जातं. जशाक तसं उत्तर दिलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा. तदनंतर मात्र इथे डगआउटचा रस्ता दाखवलाय सोनू कानडेला. किसनजी मांजरेकर आणि ऋत्विकजी सामंत या सरांचं आगमन झालंय.
मुख्य व्यासपीठावरती त्यांचं सुद्धा मी देवबाग चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. किसनजी मांजरेकर आणि ऋत्विकजी सामंत या सरांचं या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. देवबाग चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल. यस, नवीन बॅटर मैदानात गौरेश कांबळे. अकुटप्याचा चेंडू इथे बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या मागे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होते. आत्ता मात्र इम्प्रेस केले नितेश बांदेकरने. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र इथे मात्र सोनू कानडेला डगआउटचा रस्ता दाखवलाय. गौरेशने सुद्धा तीच चूक करत होता, परंतु यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू पडल्यामुळे इथे सुरक्षित आहे मिस्टर गौरेश कांबळी. बॉलर तयार असेल. एक्सप्रेस आहे नितेश बांदेकर. उर्ध विकेट मारा करतोय गौरेशसाठी. हा मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे. तोपर्यंत इथे सिंगल ॲड केली जाईल गौरेश कांबळेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते 17 धावा. 17-3 अशी परिस्थिती आहे इथे कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमची. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 17-3 कीर्ती स्पोर्ट्स मोरे. समीकरण येऊन ठेपलंय 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 24 चेंडू असतील आपल्याकडे आणि 36 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला विरुद्ध गिरोबा काळेतर या 2 टीममध्ये मॅच होईल. मी बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला टीमच्या पूर्ण स्क्वॉडला विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तयारीत राहायचंय. 17 धावा 3 गडी बाद. 24 चेंडू 36 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर गणेश कुबल. आदरणीय आबा जळवी यांच्या मार्फत प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आहे गिरोबा काळेतर टीमला. गणेश कुबल ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. वैयक्तिक दुसरं षटक आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय फाईन लेगला. 1 धाव इथे ॲड केली जाईल. गौरेश कांबळीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 18 धावा. ओव्हर क्रमांक 1 पेश केली होती गणेश कुबलने. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु आत्ता मात्र ओव्हर क्रमांक 3 पुन्हा एकदा पेश करतोय. इथे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. डीपला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला भेटतील. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट तुम्हाला पाहायला भेटेल. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. हा मोठा फटका उडवलाय 38 सर्कलमध्ये मिड डॉनला. इथे चांगला झेल पकडला जातोय. इथे चांगला झेल पकडतोय सचिन टाकर. दुसरा झेल पकडतोय. इथे माघारी परतावं लागेल. सलामीचा बॅटर मिस्टर रुपेश तांडेल. बॅक टू पॅव्हेलियन. टीमला बसलेला 4था हादरा. टीमची धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा, म्हणजे 4ला 18 अशी परिस्थिती आहे. विजयी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 चेंडू 35 धावा असं समीकरण आलंय, परंतु इथे मात्र धडाका लावलाय. गणेश कुबलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय. तिखट मारायची गोलंदाजी करतोय. सटीक गोलंदाजी करतोय. आग ओकणारी गोलंदाजी करतोय. आणि त्यामुळेच की काय इथे आतापर्यंत 4 गडी डगआउटमध्ये आहे. कीर्ती स्पोर्ट्स मोरे टीमच्या डगआउटचा विचार केला तर तिथे मात्र शांततेचे वातावरण आहे. आणि त्यामुळेच की काय इथे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय गौरव सडेकर. स्ट्रायकिंग एंडला दिसेल. नॉन स्ट्राईकला गौरेश कांबळी हे 2 बॅटर दिसतील. गणेश कुबल ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल. 22 चेंडू 35 धावा असं समीकरण आमच्या मेगा स्क्रीनवरती पाहायला भेटतंय. कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमच्या समोर इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. या 2 खेळाडूंना शेवटपर्यंत मैदानावरती तळ ठोकून राहावं लागेल. इथे आक्रमकता स्वीकारावी लागेल. चांगली बॅटिंग प्रेस करावी लागेल. दहशत इथे तुम्हाला सिद्ध करावी लागेल.
गौरव सडेकर लेफ्ट हँड बॅटर तयार. इथे उडवलाय चेंडू, पायचा डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमा पार चौकार जातोय. गौरेश सडेकरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या होते ती मात्र 22. 22 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलेत. आल्या आल्या चौकार खेचलाय गौरव सडेकरने आणि आवश्यकता आहे या धावांची. धावा कशाही येऊ देत परंतु धावा येणं भरपूर महत्त्वाचं आहे कीर्ती स्पोर्ट्स मोरे टीमला. दोन्ही संघ इथे मॅच हारलेले आहेत परंतु जो संघ जिंकेल त्याला एक प्लस पॉइंट मिळेल या मॅचमध्ये. पाहायचंय गौरव सडेकर पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर तयार असेल. गणेश कुबल गोलंदाजी मार्कवर अर्ध विकेट मारा करतो. बॅटर तयार असेल. इथे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. 6 साठी तुम्हाला षटकारासाठी हॅट्रिक सलग 3 षटकार खेचले तर आबा जळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. येस, इथे आबा जळवीने अक्षरशः बक्षिसांची खैरात केली आहे. थँक्यू आबा जळवी. या ठिकाणी सलग 3 षटकार आपण खेचलेत तर 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय आबाजी जळवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आले. एक मोठे उद्योजक आहेत परंतु आज मात्र क्रिकेटवरती इथे बक्षिसांची खैरात करतोय. मोठा फटका इथे लगावलाय. गौरव सडेकरच्या बॅटमधून निघालेला मिड विकेटला हा षटकार जातोय. गौरेश कांबळीच्या बॅटमधून हा षटकार जातो. इथे 6 धावा ॲड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते 29. गणेश कुबलच्या फुलर लेनचा चेंडू इथे स्प्रेमध्ये पाहायला भेटतोय. काय एफर्ट लगावला. टायमिंग भरपूर छान. इथे लांब लचक षटकार. पुन्हा एकदा चांगली मॅच सुरू होते. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमधून. तोपर्यंत 1 धाव इथे ॲड केली जाते आणि इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 4:30 अशी परिस्थिती आहे. कीर्ती स्पोर्ट्स या टीमची आत्ता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 18 चेंडू आणि 23 धावा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील आपल्याकडे 18 आणि या 18 चेंडूवरती 23 धावा बनवायच्या आहेत कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमला. मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतो. यानंतरचं धावतं समालोचन करतील आदरणीय नितीनजी आळवे. ओव्हर टू नितीनजी आळवे. दोन संघ तुम्ही बघतायत. 18 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 30. 4 गडी बाद. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचं मनापासून आम्ही इकडे स्वागत करतोय. देवबाग चषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय मितेश बांदेकर. अतिशय चांगला चेंडू व बघा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मात्र चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर थोडासा इनकट आतमध्ये इकडे होतोय मनोज प्रभाकर स्टाईलमध्ये आणि म्हणूनच मितेश बांदेकर टेनिस विश्वातला आणखीन एक गुणवंत असा गोलंदाज स्वतःच्या विचारामध्ये आहे. 17 चेंडू आणि 23 धावा. गौरेश आणि गौरव हा एलिव्हेशन जास्त नव्हतं या फटक्यामध्ये. जर बघितलं मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तिकडे घेतात आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31. 31 कोण विसरेल सुभाष गुप्ते. इंडियन टीममध्ये स्विंगचे सुलतान जे 2 प्रकारचे बिमर टाकायचे. 31 मॅचमध्ये सगळ्यात जास्त फास्ट 100 विकेट इंडियन टीममध्ये कोणाच्या नावावर होत्या तर ते होते स्विंगचे सुलतान सुभाष गुप्ते सर. तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 31. 4 विकेट 16 चेंडू 22 धावा करायच्या आहेत. आता संघर्ष करावा लागेल. अग्निपरीक्षा असेल स्पेशल गोलंदाजांची. मितेश
शॉट ऑफ प्लेन पुलअप करतायत ब्रँड आला स्टाईल मध्ये हा चेंडू जातोय या सीमा पार दमदार ब्रँडेड देवबाग चषक षटकार. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 37. ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स कोण विसरू शकत नाही. कोरोनामध्ये 37 लाखाची मदत केली होती आपल्या स्पेशल इंडियासाठी. पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा खरोखर खूप मोठा हातभार होता पॅट कमिन्सचा. तोच आकडा येतोय तो म्हणजे 37. आता जर बघितलं तर 15 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 16. मितेश गोलंदाजी मार्कवर चेंज ऑफ पेस करायचा होता. लो फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळून काढतायत. एक खेळाडू तिकडे आहे आणि एकच धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 38. लिव्हिंग स्पेस हॉटेलचे मालक सन्मान्य पराग वांचेकर साहेबांना विनंती करतोय, आज तुम्ही असं नसतं आमच्या या व्यासपीठावर. 38. हो 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 बघा करायला काय गेलं, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले असं म्हणायला हरकत नाही. काहीतरी वेगळा फटका खेळायचा होता आणि सक्सेसफुल इकडे होत आहेत. त्या टी व्हीच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतायत. बघा रिलीज ऑफ द डिलिव्हरी झाल्यानंतर थोडंसं बॅकफुटला गेले आणि त्रिफळाची बाद फलंदाज तिकडे होतोय. गौरीश कांबळे तिकडे बाद होतोय. 8 चेंडू खेळला. धावसंख्या ती म्हणजे 38. मित्रांनो या विश्वामधलं सगळ्यात मोठं स्टेडियम कुठे आहे? अहमदाबादला. मात्र ते स्टेडियम बांधण्यासाठी 36 महिन्यांचा काळ दिला होता, पण त्या काळामध्ये ते स्टेडियम पूर्ण न झालं. ते स्टेडियम पूर्ण करण्यासाठी 38 महिने लागले होते. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादला कॅपॅसिटी इज ऑन 1.5 लाख प्रेक्षक जास्त बसू शकतात. तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 38. हॅलो नितीन सर, दादांचं स्वागत. लिव्हिंग स्पेस हॉटेलचे मालक पराग मंचेकर यांचे स्वागत करतो आम्ही. शेखर राव यांचे स्वागत करत आहेत. धन्यवाद. लिव्हिंग स्पेस हॉटेलचे मालक सन्मान्य पराग वांजेकर दादांचं आम्ही मनापासून इकडे स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये. सुजय पाटकर यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर मग आबा दळवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे तिकडे गार्ड घेतोय फलंदाज सुजय यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत मितेश बांदेकर. तेज तर्रार गोलंदाजी करताना चेंज ऑफ पेस टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड. मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 39. 12 चेंडू आणि 14 धावींची गरज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर 39 वेळा LBW पायचीत बाद झालेला आहे. तोच आकडा इकडे येतोय कारण 39 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेले आहेत. आता 12 चेंडू 14 धावींची गरज. प्रदीप देऊलकर आमच्या जोडीला कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. येस सर प्रदीप सर काय वाटते? 12 चेंडू 14 धावा करायचे आहेत. आता गोलंदाजांना खास करून काय करावं लागेल? हॅलो नितीन जाळवे, दोन्ही संघांसाठी विजय हा अति आवश्यक आहे कारण दोन्ही संघ प्राथमिक फेरीची लढत गमावत आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्याचं आव्हान जिवंत राहील स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 14 धावा पाहिलं तर सहज सोपं समीकरण आहे. मात्र गोलंदाजांनी जर कंबर कसली, गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो या मैदानावरती. येस कारण आता गोलंदाजाची अग्निपरीक्षा मी अगोदरच सांगितलं होतं. गोलंदाजी मार्कवर बघायचं आहे कोणी 39 धावा झालेल्या आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. तर दुपारचं सत्र इकडे सुरू आहे. वातावरण गरम आहे. मात्र बघायचं ही मॅचसुद्धा गरमागरम होईल का? गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय तो म्हणजे ओमकार. मुंबईचा वंडर बॉय म्हणून ओमकार देसाई, ओरिजिनल गाव चिपळूण. मागच्या वर्षी आमदार शेखर निकम साहेबांच्या सावर्ड्याला जी स्पर्धा होते 11 चेंडूमध्ये अर्धशतक केलं होतं. सुमित डेगळे या संघामधून खेळण्यासाठी आला होता ओमकार देसाई. मात्र त्याच नावाचा गुणवंत गोलंदाज तुम्ही इकडे बघताय तो म्हणजे मिस्टर ओमकार. सुजय पाटकर स्ट्राईकला तुम्ही बघतायत. आता बघायचं आहे 12 चेंडू 14 धावा. आता मात्र एलिव्हेशन कमी, चेंडूनी बघा हाईट जास्त
लांबी कमी आणि शतरक्षकाने दिली कॅच पकडण्याची हमी. कारण 2 चेंडू फेस केले, 1 धाव बनवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायचं. 11 चेंडू 14 धावींची गरज दोन्ही संघांसाठी. करो या मरो, ज्यांच्या नावातच नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सचिन. मागच्या वेळीच मी सांगितलं होतं सचिन देव वर्मन, सचिन पिळगावकर, सचिन तेंडुलकर आणि हा आहे फलंदाज तो म्हणजे सचिन. नावाप्रमाणेच बघूया सचिन आता, कारण जास्त प्रेशर असेल. 11 चेंडू 14 धावा करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही संघ एक एक मॅच हरले आहेत. म्हणजे दोन्ही संघांसाठी आज हा संघर्ष आहे. आणि बघूया दोन्ही संघांना आम्ही हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. कॉमेंट्री बॉक्समधून याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगू शकत नाही, कारण सगळे संघ आमचे आहेत. आज टेनिस विश्वातील सगळ्यात मानाची, गुणगौरवाची, अभिमानाची स्पर्धा तुम्ही बघतायत. अप्रतिम आयोजन देवबाग ग्रामस्थ आयोजित देवबाग चषक SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. आणि मी मागे सांगितलं होतं का सिंधुदुर्ग म्हटलं तर मग इतिहासाची खाण मित्रांनो, हिऱ्यांची खाण आहे. ही चादर आहे, ही चादर फक्त काढली का फक्त तुम्हाला हिरेच हिरे भेटतील. आणि तेच इकडे देवबाग चषकच्या माध्यमातून हा 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 क्या बात आहे बघा. सूर्याला नमस्कार करताना गडगडाती तोफ. हा येतोय फलंदाजाच्या बॅटमधून अप्रतिम षटकार. एक्सलंट. दाखवायला गेला फलंदाजाला आपला रुबाब, मात्र फलंदाज सांगतोय षटकार मारलाय मीच आहे या स्पर्धेचा नवाब. 10 चेंडू 8 धावा. ओमकार डाव्या हाताने पुन्हा एकदा. टायमिंग बघा, चांगला प्रयत्न, वॉट कॅच. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, खरोखर अप्रतिम झेल. कारण क्षेत्ररक्षकाला व्हायचं नव्हतं फेल, म्हणून पकडला त्यांनी चांगला झेल. बघा लक्षात ठेवा, कारण महत्त्वाचं आहे सांगणं. जर टाय झाली तर एक एक गुण आहे. कुठल्या प्रकारची सुपर ओव्हर होणार नाही, कंपल्सरी चेसिंग नाही. मात्र टाय झाली तर मग एक एक गुण तुम्हाला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल पालांडे. आणखीन एक अतिशय चांगला फलंदाज मात्र बघायचा आहे. 9 चेंडू 8 धावा. पायस अल्मेडा आमच्या उजव्या साईडला बसलेले आहेत. काय जबरदस्त बघा, देवलोकांमध्ये चित्रगुप्त सर्व हिसाब किताब सांभाळायचे, मात्र आज पायस अल्मेडा यांना आम्ही इकडे उजव्या साईडला आमच्या आयोजकांनी बोलवलेलं आहे. अप्रतिम गुणलेखन तुम्ही बघतायत आणि त्यांच्याच या चांगल्या गुणलेखनामुळे आमच्या सगळ्यांच्या मुखातून चांगली कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळते. तर आता बघायचा विचार करतोय तो म्हणजे ओमकार. डाव्या हाताने गोलंदाजी करताना स्पेशल वसीम अक्रम सरांनी सांगितलेलं का नॅचरल स्विंग तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. बघा एक चक्रव्यूह आखलेला आहे कॅप्टननी. ओमकार हो हो हो, गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यावर बघा थोडासा स्विंग झाला, कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पिच रिपोर्ट घेतला होता प्रदीप देऊलकर सर माझ्या जोडीला होते आणि त्यावेळेला दॅट्स अवेलेबल टू लोन, नॉट अवेलेबल टू बिग क्रॅक, लिटिल क्रॅक आणि छोटंसं गवत जे बघितलं गुडलँड स्पॉट आणि फुल लेन डिलिव्हरीमध्ये आहे. त्याच्यामुळे स्विंगच्या सुलतानाना ही केलपट्टी अतिशय चांगले लाभदायक आहे. ओमकार बघा गुड बॉल. मी काय सांगितलं होतं, आम्ही जी भविष्यवाणी केली होती या पिच रिपोर्टबद्दल ती सक्सेसफुल होताना इकडे दिसते. आता 7 चेंडू 8 धावेंची गरज. ही मॅच बघा आता जबरदस्त गरमागरम इकडे होताना आपण इकडे बघतोय. वातावरण जरी गरम असलं तरी मॅचसुद्धा जबरदस्त गरमागरम पैसा वसूल मॅच असं म्हणायला हरकत नाही. 7-8
7 चेंडू 8 धावा. ओमकार. हो हो, दॅट्स अ ब्युटिफुल डिलेवरी. अप्रतिम. पद्माकर शिवलकर सरांची मला आठवण करून दिली या गोलंदाजाने. खरोखर आता 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या म्हणजे 8. कोणाची मान होईल थाट, कोणाची पडेल खाट ही तर वेळ सांगेल मित्रांनो, लक्षात ठेवा. आता तिकडे चर्चा चालू आहे. 6-8. देवबाग चषक या स्पर्धेचा उद्या तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत होईल वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई स्पोर्ट कट्टा. दुसरी लढत यशोदा वॉरियर्स कलंबिस श्री बोबडेश्वर देवगड. तिसरी लढत श्री बोबडेश्वर देवगड विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग. चौथी लढत साई स्पोर्ट कट्टा विपक्ष यशोदा वॉरियर्स कलंबिस. पाचवी लढत श्री बोबडेश्वर देवगड विपक्ष साई स्पोर्ट कट्टा आणि यशोदा वॉरियर्स कलंबिस विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग. उद्याच्या दिवसातल्या या लढती असेल. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ नक्कीच या संघामधना मिस्टर दर्शन बांदेकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रदीप देवलकर सर, उद्याच्या नजरा लागल्या असतील टेनिस विश्वातला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थानातला एक कोहिनूर डायमंड. कुठेही ठेवा नक्कीच चमकतो. आणि दर्शन बांदेकर यांचा खेळ पाहण्यासाठी उद्याच भरपूर गर्दी इकडे होणार आहे. आणि का असं नाही, प्राऊड फील होते. मुंबई इंडियन्सची IPLच्या ट्रॉफीमध्ये त्यांना खरोखर त्या ट्रॉफीसाठी हातभार लागला, प्रतिनिधित्वसुद्धा करायला भेटलं. आमची खूप मोठी इच्छा आहे का इंडियन टीममध्ये आणि मुंबई टीममध्ये दर्शन बांदेकर खेळला पाहिजे. गुणवत्ता असलेला सर्व गुण संपन्न. 6 चेंडू 8 धावा. सामना आठवला साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया. सचिन सरांचं वय होतं 21. त्यावेळेला मोहम्मद अझरुद्दीन सरांकडे सचिन सर स्वतः गेला आणि सांगितलं मै डालेगा मै डालेगा. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज होती आणि तो चमत्कार केला होता सचिन सरांनी. तसा चमत्कार आज तेजस करेल का? सूर्यासारखा तेज पण वाघापेक्षाही तरबेज असा तेजस आज, कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच संघर्षाची आहे. तर बघायचं आहे दोन्ही संघांना. मी सांगितलं फक्त हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगू शकत नाही. तर प्लीज बघा, जास्त वेळ वाया घालू नका. मला माहिती आहे तुम्हाला चांगला खेळायचा खेळ, पण मी विनंती करतो जास्त लावू नका वेळ. 6-8. स्ट्राईकला तुम्ही गौरवला बघतायत आणि गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिला चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. बघायचं खूप वेगाने तिकडे येतोय. थ्रो बघा वाट थ्रो. अप्रतिम. सात धावा. व्हाट अ मैच. अप्रतिम. ये क्रिकेट खेल नहीं है, खेलना किसी भी नए क्रिकेटर होगा क्योंकि इसमें तेल निकल जाता है अच्छो का. एवढं सोपं आहे. दोन्ही संघांसाठी मी सांगितलं करो या मरो ही मॅच आहे. फलंदाज डगआउटमध्ये रिटर्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक उंचापुरा मिस्टर केतन. तर केतनवर अपेक्षा जास्त आहेत. 5 चेंडू 7 धावा. बघा एक रनसाठी संघर्ष पाहावयास मिळतोय. कधी गोलंदाज कधी फलंदाज ॲज अ प्रेशर. 6 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या असल्या प्रदीप देवळकर असेल तर कधी कधी सोप्या वाटतात. मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा, 6 चेंडूमध्ये 7 धावा खूप डिफिकल्ट होऊन जातं. टेनिस विश्वामध्ये 31 वर्षाच्या कॉमेंट्रीमध्ये आम्ही भरपूर मॅचेस बघितलेले आहेत. कमी स्कोर असेल, कमी धावा असतील तर जास्त प्रेशर असतं फलंदाजावर. मात्र आता हे दोन्ही फलंदाज प्रदीप देवळकर सर आता इकडे आहेत. बघायचं काय 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. तर उद्याचा शुक्रवार, आजचा गुरुवारचा दिवस साईबाबांचा दिवस आहे. तर बघायचं आज साईबाबा कुठल्या संघाला पावतील स्पेशल या मॅचमध्ये. श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच विश्वास आणि संयम तुमच्याकडे असला अख्खं जग जिंकू शकता. 5 चेंडू 7 धावा. तेजस. हो क्या बात आहे. बघा गुड डिलिव्हरी. अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी आज आपण इकडे बघतोय. हेच डिलिव्हरी टाकली होती मित्रांनो इंग्लंडच्या बॉब विल्स सरांनी कपिल देव निकम सरांना. 1983 तारीख होती 22 जून आणि स्टेडियम होतं मँचेस्टर. सेमीफायनलचा सामना होता आणि ही डिलिव्हरी टाकली होती. त्या डिलिव्हरीची मला आठवण करून देतोय हा गोलंदाज मिस्टर तेजस. नावाप्रमाणे तेज आहे.
पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन ऑफ स्टंपला आले, जागा बनवली प्रदीप देऊळसर सर. आणि बघा काय मॅचची मजा असते. आणि ही मॅच कुठे होती आणि आता कुठे आली. 3 चेंडू 7 धावेंची गरज. क्रिकेट एक ऐसा खेल है मेरे दोस्तों, इसमें मजा आता भी है और मजा जाता भी है. जीत का सेहरा अगर मन में रखो तो ताज भी खुद ब खुद सर पे आ जाता है. ताज एवढं सोपं नाही तुमच्या डोक्यावर येणं. तर बघायचं 3 चेंडू 7 धावा, कमरेवर एक हात ठेवलेला आहे. तर बघायचं आहे थोडंसं प्रेशरमध्ये. आणि कॅप्टनची खरोखर स्तुती करेन मी. एक जबरदस्त गेम प्लॅन, क्रिकेटमध्ये गेम प्लॅन पाहिजे. लक्षात ठेवा ज्याप्रमाणे इतिहासामध्ये गनिमी कावा होता त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये गेम प्लॅन पाहिजे. 3-7 3 गेंदे 7 रन इस मैच को जीतने के लिए. पुन्हा एकदा हा चेंडू बघा, मी काय सांगितलं होतं, अप्रतिम गोलंदाज इकडे करायला गेला आकार, मात्र फलंदाजाने षटकार मारून दाखवला आपल्या बॅट मधील चमत्कार. 51 बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये तुम्ही बघू शकता. शांत बसलेला शेर अगर घायल हो जाए तो उसके सांसें भी उसके धाड़ से ज्यादा खतरनाक होती है. रक्त एक बार बहने लगे तो वो कभी रुकता नहीं. और ये बल्लेबाज कभी बल्लेबाजी करने लगा तो ये किसी के सामने झुकता नहीं. 2 चेंडू 1 धावा. आता हा चेंडू सगळ्यात महत्वाचा आहे. बघा टाय झाला तर 1-1 गुण आहे. आता गोलंदाज चेंडू टाकेल का डॉट, फलंदाज होईल का हॉट. आता बघा ही व्यूह रचना बघा, जबरदस्त हा गेम प्लॅन आहे. अभिमन्यूची मला आठवण झाली. चक्रव्यूह हा चेंडू महत्त्वाचा आहे. हा चेंडू डॉट गेला तर मजा येईल. बघायचं आहे सध्या आकाशामध्ये एक घार मस्तपैकी मजा घेते या मॅचचा. 2 चेंडू 1 धाव. हो 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 क्या बात है, क्या बात है. अप्रतिम. कभी बाजी उधर तो कभी बाजी इधर. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं मेरे दोस्तों. इतना आसान नहीं सुल्तान और सिकंदर बनना, क्योंकि सुल्तान और सिकंदर बनने के लिए हाथों की लकीर और किसी की दुआ की जरूरत होती है. हाथों की लकीर तो आदमी खुद बना लेता है, लेकिन सिकंदर बनने के लिए दुआ की जरूरत होती है. शेवटची जोडी 1 चेंडू 1 धाव. कोणावर पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्रश्नचिन्ह आहे. काय वाटतं तुम्हाला. चला मेसेज करा 9769900569. तुमचं करेक्ट उत्तर आलं तर उद्याचे दुपारची मेजवानी माझ्या जोडीला बांबू हॉटेलमध्ये तुम्हाला नक्कीच मी देईन. बाहेर कॅच पकडा. या मॅच मध्ये सुद्धा जर कोणी कॅच पकडला, एका हाताने पकडला 200 रुपये. एक आमचे मित्र जे पैसे घेऊन गेलेत ते परत आलेच नाही. खूप मोठा एक चांगला जोक्स आहे. मी वेळ मिळाल्यावर तुम्हाला सांगेन. कारण क्रिकेट म्हटलं तर नुसतं चौकार षटकार विकेट गेली ना मजा झाली पाहिजे. खास करून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. आता बघायचं है मेरे दोस्तों, मकड़ी भी जब जाल बिछाती है ना तो वो अपने आप को बचाने के लिए नहीं, अपने शिकार को फांसने के लिए. अब अगर बड़ी मछली पकड़नी है तो समंदर में छलांग तो लगानी पड़ेगी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अब चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार. बघायचं आहे आता याच्यामध्ये कोण. सगळ्यांचा जर कोणाला त्रास असेल तर अर्ध्या मिनिटासाठी डोळे बंद केले तरी चालेल. कारण ही मॅच बघा गरमागरम मॅच होता ना. 1 चेंडू 1 धाव 1 गेंद 1 रन इस मैच को जीतने के लिए. जलवा, कमाल, धमाल, क्रिकेटचा महासंग्राम. चला तेजस कमान. आरामात फुलटॉप चेंडू टाकला. एक चुकीला माफी नाही. नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणायला हरकत नाही. हा चेंडू आज जर म्हटलं तर आज कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, प्रदीप देवलकर सर, और इस गेंदबाज ने ये गेंद फुलटॉस क्यों डाला, बहुत बड़ा सवाल है. चला मित्रांनो पुन्हा एकदा छोटासा बदल इकडे होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सर समीर पांढरे सरांना मी इकडे इन्व्हाइट करतोय.
सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणामधील ग्रेट व्हॉइस समीर पांढरे सर, प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही अवेलेबल व्हा. येस, प्रदीप देऊळकर सर मॅन ऑफ द मॅच कोण असतील थोड्याच वेळात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्याशी आम्ही चर्चा जाणार आहोत. तर तत्पूर्वी समीर पांढरे सरांना मी इकडे विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्यासाठी.